आज वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं अहिल्यानगरचे माननीय जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील खरडगाव या गावामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील अनेक कुटुंब अनेक वर्षापासून तिथल्या गायरान जमिनीवरती राहत आहेत। वास्तव्य करून आहे, परंतु शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही। आदिवासी भिल्ल समाजाचे कुटुंब आहेत, त्यात कोळी समाजाचे आहेत, अनुसूचित जाती समाजातील आहेत, परंतु गायरान जमीन असल्यामुळं ग्रामपंचायतने ती भोगवटादार म्हणून त्यांच्या सदरी लावलेली नाही। त्याचप्रमाणे रमाई आवास योजना, शबरी आवास योजना किंवा प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ या कुटुंबांना मिळालेला नाही। आणि म्हणून गेल्या 1 मार्च 2025 रोजी आम्ही प्रशासनाला सांगितलं होतं की अनुसूचित जाती आणि जमातीतील ग्रामस्थांची एक विशेष ग्रामसभा गावामध्ये बोलवा। आणि म्हणून 1 मार्च 2025 रोजी खरडगाव गावामध्ये फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील ग्रामस्थांचीच विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली, संविधानिक त्यांचे हक्क अधिकार अबाधित ठेवण्यासाठी। कारण जनरल ग्रामसभेमध्ये या समूहाबद्दल कुणी बोलत नाही, त्यांच्या हक्क अधिकाराबद्दल बोलत नाही। आणि म्हणून कायद्यामध्ये ज्याची तरतूद आहे, ग्रामसभेचे अधिनियम आहे, त्याच्यामध्ये ती तरतूद आहे की या समूहांचे हक्क अधिकार अबाधित ठेवायचे असेल तर त्यांची विशेष अशी ग्रामसभा बोलवली पाहिजे आणि त्या ग्रामसभेमध्ये त्यांच्या हिताचे निर्णय, त्यांच्या हक्क अधिकारांच्या संदर्भातली चर्चा झाली पाहिजे, ठराव घेतले पाहिजे। आणि म्हणून 1 मार्च 2025 रोजी आम्ही SC आणि ST समुदायातली ग्रामसभा त्या ठिकाणी घेतली। किमान 150 ते 200 ग्रामस्थ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील त्या ग्रामसभेला होते। ती ग्रामसभा झाली आणि त्या ग्रामसभेने एक ठराव संमत केलेला आहे की सदरची जी जागा आहे ती जागा घरकुलासाठी या प्रवर्गातील लोकांना देण्यात यावी, अशा पद्धतीचा ठराव त्यांनी केलेला आहे। वास्तविक पाहता हा ग्रामसभेचा ठराव आहे, त्यातल्या त्यात ती विशेष अशी ग्रामसभा SC आणि ST समुदायातली, म्हणजे ना लोकसभा ना विधानसभा, सबसे बडी ग्रामसभा असं म्हटलं जातं। जेव्हा ग्रामसभेमध्ये एखादा ठराव संमत होतो तेव्हा तो कायद्यामध्ये रूपांतरित होत असतो, तो सुप्रीम कोर्टामध्ये देखील चॅलेंज केलं जात नाही, कारण तो कायदा झालेला असतो। आणि म्हणून तो ठराव केला आम्ही, ती जागा या लोकांच्या नावावर व्हावी घरकुलसाठी। आणि तो ठराव घेऊन आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना, वंचित बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते आम्ही त्यांना भेटलो। याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे अनेक संदर्भ आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि जिल्हाधिकारी महोदयांबरोबर बोलताना आम्ही सांगितलं की साहेब, या ठरावाची अंमलबजावणी करा, कारण आम्हाला काहीतरी दाखवून, कायद्याची चौकट दाखवून, नियम दाखवून या लोकांना या पासून वंचित ठेवलं जातं। परंतु आता आम्ही ग्रामसभेमध्ये ठराव घेतलेला आहे, त्याची अंमलबजावणी करा, अशा पद्धतीची आग्रहाची मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना केलेली आहे। बघूया पुढे काय होतं। जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही आज भेटले, गायरान जमिनीवर राहणारे तुम्ही सांगितले बऱ्याच वर्षापासून राहतात ते, तर जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला काय आश्वासित केलं? असं आहे की महाराष्ट्रामध्ये असे अनेक, महाराष्ट्रभर अतिक्रमण आहेत गायरान जमिनीवरती, आदिवासींची आहेत, अनुसूचित जातीतील लोकांचे आहेत। त्याच्यासाठी मागच्या वर्षी वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली प्रचंड असा पावसामध्ये मोर्चा झाला होता। त्यावेळी देखील सरकारनं सांगितलं होतं की अतिक्रमण आम्ही काढणार नाही, परंतु अतिक्रमण काढण्याऐवजी ती नियमित करा, ही आमची मागणी आहे। कारण वर्षानुवर्षापासून ते राहत आहेत, म्हणजे जर 2011 नंतरची अतिक्रमण असेल तर ती निष्कासित करा, सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आहे। पण इथं जर ग्रामसभेने जर निर्णय केला असेल तर मला असं वाटतं की तो ग्रामसभेचा निर्णय हा कायदा झालेला आहे आणि त्याची अंमलबजावणी करा, हे आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे।